Hello friends, last period we have seen the same sentence, some sentences of voice. आता आपण त्याचेच काय पुढे वाक्य पाहणार आहोत. त्याच्यामध्ये बघा सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स ची वाक्य बघू आपण. व्हॉइस म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे आपल्याला काय काळ म्हणजे याच्यामध्ये आपण काळ पाहून आपण व्हॉइस शिकतोय, आपण काळानुसार व्हॉइस शिकतोय आपण, लक्षात घ्या. म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करतोय किंवा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपल्या ऍक्टिव्ह मध्ये रूपांतर करता येते, परंतु या सिंपल प्रेझेंट टेन्स नको आपण. उदाहरण फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल म्हणून आपण आय call a boy. असं वाक्य आहे, आय कॉल अ बॉय. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. तर काय करू आपण, नियम काल पाहिले आपण की जो ऑब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट ठिकाणी लिहायचा आहे. अ बॉय आपल्याला माहिती आहे की द फर्स्ट लेटर मस्ट बी इन कॅपिटल लेटर इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये आपण कोणत्याही वाक्य सुरुवात करताना पहिला अक्षर कॅपिटल करतो. या ठिकाणी कर्म हे वाक्याच्या उत्तरार्धामध्ये आहे शेवटी, त्यामुळे इथे अ कॅपिटल नाही. आपण सुरुवात करतो म्हणजे अ बॉयचं अ कॅपिटल, अ बॉय. त्याचं वचन बघायचं, अ म्हटलं वचन किती, एक, आणि काळ बघायचा. आपल्याला काल सांगितले तुम्हाला मी की टू बी रूप वापरायचं कशानुसार, तर त्या जो कर्म करता आहे आणि वाक्यातील क्रियापदाच्या काळानुसार. आपण काल टू बी रूप पाहिलेले आहे. प्रेझेंट टेन्स मध्ये सिंग्युलर जे वर्तमान काळातील एकवचन एम आणि इज. वाक्यातला कर्ता जर समजा आय असेल तरच आपण एम वापरतो, अन्य ठिकाणी आपण इज वापरतो. हे झालं टू बीचं वर्तमान काळातलं एक वचन सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर वर्तमान काळातील अनेक वचन आहे आर, ते कधी आपण वापरतो जर वाक्यातला कर्ता जर अनेक वचन असेल तर आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो. त्यानंतर हे प्रेझेंट टेन्स. आता पास्ट टेन्स दोन आहेत, सिंग्युलर आणि प्लुरल. म्हणजे एक वचन आणि अनेक वचन. एक वचन आहे वॉज भूतकाळातील आणि अनेक वचन आहे वेअर. आणि तो आता मी सांगितलेलं आहेच की भविष्य काळामध्ये एक वचन अनेक वचन नसतं. शाल आणि विल वरूनच आपण समजतो की तो भविष्य काळ आहे. ठीक आहे, तर आता यावेळेपुरतं पाहूया आपण. तर याचा कर्म करता घेतला आपण, इथं स्मॉल असलेलं कॅपिटल केलं, वाक्य सुरुवात करत असल्यामुळे अ बॉय. त्याचं आपण कॉल हे क्रियापद याच्यानुसार आपल्याला टू बी जर वापरायचं, कारण ह्याचं वचन काळ जर वर्तमान काळात असेल तर वर्तमान काळातील एक वचन किंवा अनेक वचन आपल्याला सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. कॉल बघा इथं कसं आहे, तीन रूप आपण माहिती घेतो आपण. कॉल, कॉल्ड आणि कॉल्डर्स, बरोबर आहे. तीन क्रियापद, तिसरं रूप म्हणजे आपल्याला म्हणतो प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल. किंवा म्हणतो आपण पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप. आलं लक्षात? हा, हे आपण अशा पद्धतीने क्रियापदाचे तीन रूप आपल्याला माहिती असायला पाहिजे. मी कालच सांगितलेलं आहे आणि पाठीमध्ये शिकवलेले आहे. तर बघा याचं मूळ रूप आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे, एक प्रेझेंट टेन्स आणि एक वचन काय, एम आणि इज. वाक्यातला करता आय असेल तर आपण एम वापरलं असतं, आय नाही तिकडून वापरणार इज. त्याचं तिसरं रूप काय बघा, कॉल, कॉल्ड, कॉल्ड. तिसरं रूप काय, कॉल्ड, कॉल्ड. नेहमी पास्ट पार्टिसिपल किंवा क्रियापदाच्या स्वरूपानंतर बाय हे प्रिपोजिशन घ्यायचं. त्यानंतर जो मूळ वाक्यातला कर्ता जो आहे त्या वाक्यातला जो सब्जेक्ट आहे द्वितीय लिहायची. आपण काय पाहिलेले, आय द्वितीय आहे मी. अशी पद्धती. दुसरं वाक्य पाहू आपण. दे प्ले क्रिकेट. बघा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट पुढे घ्या, क्रिकेट, क्रिकेट. त्याचं वचन एक वचन आहे
काळ वर्तमान काळात नाही म्हणजे इज आणि एम आहे परंतु वाक्यात करता आय नाही म्हणून इज. नंतर प्लेच बघा इथे माहिती पाहिजे आपल्याला प्ले आणि प्लेड ओके असं. तर प्लेड आहे बघा दिसतंय इथं प्लेड. त्याच्यानंतर बाय हे सांगितलं बाय प्रीपोजिशन आणि करता कुठला दे आहे दे म्हणजे काय दे ओके अशा पद्धतीने तुम्ही दोन वाक्याच्या सोडवा या सिंपल प्रेझेंटची सांगतो बघा तुम्हाला. तिसरा नंबर यू ओपन द डोर. यू ओपन द डोर. आणि वाक्यानंतर चौथं नंबर वाक्य सोडवा सी क्लीन्स द रूम. अशा वाक्य तुम्ही दोन वाक्य सोडवा ह्या सिंपल प्रेझेंट टेन्स. आता काय करू आपण सिंपल पास्ट टेन्स घेऊ आपण. आता हेच वाक्य जर तुम्ही सिंपल पास्ट घेतले तरी चालेल ना. तर आपण हे वाक्य पुसूया तर सोडून बघू आपण. आता याचं आय कॉलच्या ऐवजी कॉल नको पास्ट टेन्स करायचं ना आपल्याला. तर सिंपल प्रेझेंट म्हणजे पास्ट. मग आपण काय करणार पास्ट करणे काय करतो जे जे दिलेले क्रियापद आहे ते भूतकाळातलं असायला पाहिजे. मग आपण कॉलचं काय केलं पास्ट केलं कॉलने केलं. तर बघा काय बदलतं बघा फक्त सहाय्यकारी क्रियापद फक्त बदलते की बघा तुम्ही. अ बॉय पुढे घ्या अ बॉय किती वचन किती एक का कुठला कॉल्ड म्हटल्यानंतर भूतकाळ. भूतकाळाचं टू बी रूप आहे वॉज आणि वेर. वचन किती आहे एक म्हणून काय येणार वॉज. तिसरं काय बघायचं कॉल्डच बाय. कॉल्ड म्हणजे तिसरं पर्यंत लगेच बाय घ्यायचं. आता काय आहे ते काय आहे मी. बघा तुमच्याकडे वाक्य दिलेले आहे आपण बघा सिंपल प्रेझेंट टेन्स काय केलं असेल तर बघा तर अ बॉय इज असेल सिंपल प्रेझेंट मधलं अ बॉय इज कॉल्ड बाय मी. सिंपल पास्ट काय झालं अ बॉय वॉज कॉल्ड बाय मी. आता हे वाक्य खाली बघायचं आपण काय केलं होतं मग अशी प्लेड लिहिलं आहे का दे प्लेड. आता हे तुम्हाला वाक्य सोडवायला दिले मी तसंच ठेवतो मी पुसतो मी. तुम्ही फक्त हे वाक्य कसं आपण प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स कसं करूया आपण बघा. आणि हे असंच राहू द्या वाक्य आणि नंतर पुसूया आपण. आता बघा क्रिकेट झालं पुढे क्रिकेट हे जे आहे ते प्रेझेंट टेन्स आहे इथलं म्हणजे हा प्रेझेंट प्ले आहे. पहिलं प्ले होतं. आता प्लेड क्रिकेट झालं कर्मकार झाला. आता काळ बघतो प्लेड किती प्रत्यय लागला म्हणजे काळ कुठला भूतकाळ. भूतकाळाचं टू बी रूप आहे वॉज. नंतर तिसरं कुठे जाणार प्लेडच. त्याला ज्या क्रियापदाला किती प्रत्यय लागला असेल पास्ट टेन्स करताना त्याचं तिसरं काय असतं तेच असतं प्लेड. नंतर ते काय लिहिते मी बाय मी करता कुठला आहे दे. ते काय येणार आहे दे झालं. आता काय बघा फरक आहे अ क्रिकेट इज वॉज प्लेड बाय देम. What is the difference between simple present tense and simple past tense? तर साध्या वर्तमान काळ साध्या भूतकाळामध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्ह करताना काय होतंय फक्त तर हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे तेच फक्त काय होतंय बदलतंय. बाकी जवळ वाक्य सेम राहतं. आलं लक्षात. आता हे वाक्य अशा प्रकारे पास्ट टेन्सची वाक्य तुम्ही सोडवू शकता. तुम्हाला सोडवायला बघा 5 नंबरला घेतले आपण हीच घेऊ आपण ही गेव
notebooks. He gave notebooks. वाक्य सोडवा. आणि सहावं वाक्य बघा. राजू क्लोज पास्ट टेन्स करतोय. हे पण पास्ट टेन्स आहे, हे पण पास्ट आहे. राजू क्लोज द विंडो. राजू क्लोज द विंडो. हे वाक्य तुम्ही सिंपल पास्ट टेन्सची वाक्य सोडवा. आता शेवटचं सिंपल फ्युचर टेन्स वाक्य वापरा आपण. आता सिंपल फ्युचर टेन्स. आता सिंपल फ्युचर टेन्स बाळांनो कसं लक्षात घ्यायचं, तर त्या सिंपल प्रेझेंट म्हणजे बघा विल आणि शॅल हे दोनच फक्त सिंपल फ्युचर टेन्स आहे सांगतात. आणि जर वाक्यामध्ये जर हे सिंपल फ्युचर टेन्स शॅल विल जर असेल तर चेंज द व्हॉइस करताना नेहमी काय करायचं, दोन्ही जर असला तरी विल बी घेतले. वाक्यात विल आला त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना विल बी घ्यायचं, किंवा चेंज द व्हॉइस करताना विल बी घ्यायचं. शाला आला तरी पण विल बी घ्यायचं. तर फॉर एक्झाम्पल आपण बघू आपण रीटा will sing a song. समजा असं वाक्य घेतलं आपण. कसं वाक्यामध्ये वाक्याचा सब्जेक्ट सायकल फ्युचर टेन्स आणि मूळ क्रियापद. आता इथं मूळ क्रियापद आणि से असं सगळं बघायचं असतं. विल आला की सरळ काय करायचं, विल बी घेऊन टाकायचं. ती कधी नियमाप्रमाणे कर्म करता घ्या, कॅपिटल लिहा अ सॉन्ग, कॅपिटल लिहा अ सॉन्ग. इथं तर वचन एक वर्तमान जे आहे त्याचं फक्त काय करायचं, शाला विल बी घ्यायचं. विल बी तर मग तिसरं घ्यायचं बघा, सिंग, सॅंग आणि सन ही माहिती पाहिजे. म्हणून a song will be sung by Rita. ओके, अशा पद्धतीने. दुसरं वाक्य बघा, दुसरं वाक्य सोनू आपण शालचं घेऊ. आपण शाला माहिती की शाल आय नंतर घेतो म्हणून आपण काय करू, आय शाल टेक द मेडिसिन. टेक द मेडिसिन. कसं सांगा बरं, हे वाक्यात कसं काय कर्म करता असं आहे. द मेडिसिन आता शाला आहे म्हणून विल बी तिसरं काय आहे, टेकन बाय करता कुठला आय द्वितीय मी. मेडिसिन विल बी टेकन बाय मी. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने वाक्य सोडवा. सोडवायला वाक्य घ्या. गणेश will throw the ball. Gणेश will throw the ball. किंवा I shall write. I shall write
ड्रामाज अनुवाद काय त्यांना ड्रामा कळणार नाही असे आपण वर्गात घेऊया शाळा वाटल्यानंतर इलेक्ट्रिकल लिफ्टर आय शॅल राईट अ लेटर आय शॅल राईट अ लेटर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबू वाक्य जास्तीत जास्त तुम्ही सोडवा ठीक आहे